वाजविण्याचं काय तसलं काय जमणार हा? या अशी सगळी अवस्था आहे महाराज. पण तुम्हाला खरंच सांगतोय, या वटेश्वराच्या दारात वाटेगाव मध्ये सुंदर देखना सोहळा चाललाय. देवाचं भजन व्हावं असं वाटतं ना तुम्हाला? वाटतं का तुम्हाला? ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा बरं, ज्यांना वाटत नाही त्यांनी करा. जरा जरा आता एक काम करा, दोन्ही हात वर करा सगळे एकदम सरळ. यांचा फोटो काढावा यश महाराज एक चांगला. अरे वा, डबल काम चाललंय चौकदार. असं वाघ पाहिजे माग. हा दणका काय काय ते ठिकाण चौकदार नाही की जरा मला चौकदार न्यावं लागतं. चल चल हे चौकदार म्हणजे मला भिंगरी करेल माझं हे. एक नंबर चौकदार. हात वर एकदम सरळ 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 एकदम सरळ. ज्याचा हात सरळ त्याचं आयुष्य जास्त. ज्याचा असं 2-4 वर्षात नंबर लागेल. सरळ सरळ. ज्याचा हात खाली सकाळच बातमी कळल. एकदम सरळ. वा, 2 मिनिटं देवाच्या भजनानं काय होणार नाही. एकदम सरळ हात वर करा. असे हात हलवा. हा एक जिवंत येत असू द्या. सरळ. आता सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा. हो हो हो. येऊ नको तो कोणत्या गाडीत बसू. काय दम आहे का नाही तुम्हाला? सरळ हात वर करा. हा पहिल्यांदा मी म्हणतो, माझ्या नंतर पुरुष मंडळी म्हणतील. बरोबर? पुरुष मंडळी म्हणाल ना? आणि पुरुषांच्या नंतर माता माऊल्या तुम्ही म्हणाल का? म्हणाल का? म्हणा ग बायांनो, म्हणा जर जोरात म्हणा. तुमची संख्या जास्त आहे, आवाज असा जोरात आला पाहिजे. म्हणाल ना? हात वर एकदम सरळ. हाताने टाळी. पहिल्यांदा मी, माझ्या नंतर पुरुष, त्यानंतर महिला. टाळकरी गायक वादक तुम्हाला सुट्टी. फक्त बसलेल्यांचा आवाज मला सगळ्यांचा ऐकायचा आहे. पहिल्यांदा पुरुष मंडळी, नंतर महिला. सगळे हात वर. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. वा माग म्हणा. हा हा अरे जोरात म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके. क्या बात है. हा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. क्या बात. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. वा वा. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा जिरतो तिसरा. घ्या घ्या सासांचे नाव घ्या. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. वा. ये रे बा विठ्ठला. वा वा. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. पहिली माझी ओवी गणपतीला लावीन दळायला. अरे म्हणले इथं 2-4 जणी म्हणले म्हणल्या. आता तोंडा हात येतात असे म्हणतात. बाया मी नाही, बाया मी नाही. पण कसं का असताना जोरदार यांनी भजन केले. याच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाज. वा वा. महिलांचा आवाज एवढा जोरात आला महाराज, मला असं वाटलं प्रचाराच्याच तुम्ही दिसताय. झालं वाटतं 2-4 दिवस झाले. हा असा आवाज जोरात आला. आवाज कुणाचा? पण तो जोड एकदम मस्त आवाज आला. खरंच असं वाटलं मरावून तुमच्या पोटात जन्माला यावं. एवढा चांगला आवाज आला. शेवटी काय माहितीये का, देवाची देणगी आहे आणि देवानं तुमचा कंठच तुम्हाला कोकिळेसारखा दिला. दिलाय का ना? तुमचा आवाज कोकिळेसारखा आहे का ना?